प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आमच्यामध्ये काही ताकद नाही का? देवाला घाबरून आम्ही शांत आहेत. जर कधी आम्ही एक हाताचे 2 हात जर केले तर आम्ही शिमशोन सारखे ताकदवर बनू. एकाला आम्ही 10,000वर भारी पडू. आमच्यातलं एक जण, हालेलुया. पण आम्ही का घाबरत आहे? आम्ही ह्या देवाकडे बघून घाबरत आहे. प्रभू म्हणतो शांत राहा, युद्ध तुझं नाही, युद्ध माझं आहे. प्रभू मला ती शिवी देते, देऊ दे, देऊ दे. त्याची वेळ आलेली म्हणून ते तुला शिवी देते. प्रभू धन्यवाद. कधी येणार आहे ते आमच्याकडं? थांब जरा, लवकर तुला कॉल येईल. आमच्यासाठी बी प्रार्थना करा म्हणून. घाबरू नका. ज्यांनी तुम्हाला छेळलंय शेवटला त्यांच्या डोक्यावरती तुमचाच हात जाणार. येशू मला म्हटलं रात्री, प्रेज द लॉर्ड, मी पहाटेची प्रार्थना करत होतो. प्रभू येशू मला म्हणतो, ज्यांनी तुला छेळलंय शेवटल्या दिवशी त्यांच्या डोक्यावरती तुझाच हात जाणार. हालेलुया. प्रभू म्हणतो आता ऑनलाईन जर तू टाकत आहे तर सगळेच ऐकतील असं नाही. काही लोक शिवे, पण ती ताकद ठेव ऐकण्याची. पण रोज प्रार्थना कर. जेवढ्यांनी मला आज शिवे दिल्या त्या सगळ्यांना मी देवाच्या भवन मध्ये बघणार आहे. देवाचं वचन काय म्हणतं मला माहिती आहे. रात्री माझ्या सेवकाला एक शिवी दिली तर त्याच्या येणाऱ्या हजारो पिढ्यांना भोगायला लागणार. म्हणजे त्यांना लवकर देव घेऊन येणार. एक शिवी, आपल्याला दिलेली एक शिवी त्यांच्या हजारो पिढ्यांचं तारण करणार. मी शिव्या खाण्यासाठी पण मी तयार आहे. हालेलुया. मला मी एक गालत मारले, मी दुसरा गाल पुढे करण्यासाठी मी तयार आहे. मी म्हणलं प्रभूला रात्री, म्हणलं प्रभू एक गालत मारले दुसरा गाल मी का पुढे करू? मी नाही का मारू शकत? प्रभू म्हणला तुला माहित नाही, एक गालत जर कुणी मारलं दुसरा गाल ह्याच्यासाठी पुढे कर की तुझ्यातला नम्रतेचा आत्मा बघून तो गुडघ्यावर टेकला पाहिजे, तो गुडघ्यावर आला पाहिजे.